हरिओम. भगवद्गीता बोध अध्याय 15वा पुरुषोत्तम योग. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 15 श्लोक क्रमांक 1. श्री भगवान उवाच. ऊर्ध्वमूलम् अधः शाखम् अश्वत्थं प्राहु अव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यः तं वेद सः वेदवीत. श्री भगवान म्हणाले, वरच्या बाजूला मुळे आणि खालच्या बाजूला फांद्या असलेल्या ज्याची पाने म्हणजे वेदमंत्र आहेत, त्या अव्यय अशा अश्वत्थ वृक्षाला जो जाणतो तो वेदवेत्ता म्हणून ओळखला जातो. खूपच सुप्रसिद्ध आणि अतिउत्कृष्ट असा हा दृष्टांत आहे. कठोपनिषदामध्ये 2ऱ्या अध्यायात 3ऱ्या वल्लीमध्ये पहिल्याच मंत्रात अश्वत्थ वृक्षाची उपमा दिलेली आहे. गीता हे सर्व उपनिषदांचे सार आहे. लक्षात घ्यावे की यामुळे उपनिषदातील अनेक मुद्दे, उदाहरणे, उपमा वगैरे गीतेत येणे हे अपरिहार्य आहे. माझे कठोपनिषदावर स्वतंत्र लिखाण उपलब्ध आहे, ते साधकांनी जरूर वाचावे. कठोपनिषद आणि गीता यामध्ये जरी एकच उपमा दिलेली असली तरी त्या ठिकाणी त्याचा भाव, त्याचा बाज निराळा आहे. दोघांची व्यर्थ तुलना करून या निमित्ताने भगवंत श्रींवर टीका करू नये असे मला वाटते. तसे करणे म्हणजे कठोपनिषद आणि गीता दोन्हीही न समजण्यासारखे आहे. गैरसमज होऊ नये म्हणून मी येथे मुद्दाम कठोपनिषदामधील तो मंत्र आणि त्याचा अर्थ देत आहे. ऊर्ध्वमूल अवाकशाखः एषः अश्वत्थः सनातनः तदेव शुक्रम तद्ब्रह्म तदेव अमृतम उच्यते. तस्मिन् लोकाः श्रिताः सर्वे तदु नात्येति कश्चन एतत् वै तत्. अन्वयार्थ, ज्याची मुळे वर आहेत आणि शाखा खाली आहेत असा हा अश्वत्थ वृक्ष खूप पुराणा, जुना आहे. तो तेजपुंज, शक्तिवान आहे. तोच ब्रह्म आहे. त्यालाच अमृत असे म्हणतात. सर्व लोक त्याच्यात आश्रित आहेत. त्याला कोणीही ओलांडू शकत नाही. तू विचारत असलेला हाच तो परमात्मा होय. आता आपण गीतेतील अर्थ पाहूया. वरच्या बाजूला मुळे आणि खालच्या बाजूला फांद्या असलेला वृक्ष. भौतिक जगतात असा वृक्ष प्रत्यक्ष पाहण्यासाठी उपलब्ध नाही, परंतु समजून घेतल्यास हा वृक्ष जाणणे सोपे आहे. हा आध्यात्मिक वृक्ष आहे. यात अनेक मुद्दे आहेत, ते समजून घ्यावे. हे विश्व आणि त्यातील दृश्य किंवा अदृश्य असे यच्चयावत समस्त वस्तुजगत याचा मूळ स्रोत परमात्मा आहे. परमात्म्यामधूनच या विश्वाचा पसारा उत्पन्न झालेला आहे. म्हणून या वृक्षाच्या मुळांना परमात्मा असे म्हटले आहे. परमात्मा सर्वोच्च ठिकाणी असतो. म्हणून या वृक्षाची मुळे वर आहेत आणि त्याचा पसारा म्हणजे हे विश्व आणि त्यामधील वस्तुजगत म्हणजे वृक्षांच्या फांद्या, पाने खाली आहेत असे म्हटले आहे. मूळ परमात्म्यामधून संसारी विश्वाच्या फांद्या फुटून त्याला वेदाची पाने आली आहेत. वर आणि खाली असे शब्द आपल्याला समजावेत म्हणून वापरलेले आहेत. वास्तवात विश्वात वर किंवा खाली असे काहीही नाही. सर्व गुरुत्वाकर्षणाचा खेळ आहे. सर्व वस्तुजगत ज्या त्या प्रत्येक ग्रहाच्या केंद्रस्थानी आकृष्ट झालेले आहे. सर्व ग्रह विश्वाच्या केंद्रस्थानी परमात्म्याकडे आकृष्ट झालेले आहेत. तेथे वर किंवा खाली याला काहीही अर्थ नाही. उदाहरणार्थ, दक्षिण ध्रुवावर उभा असलेला उत्तर ध्रुवावरील उभा असलेल्या माणसाच्या तुलनेने उलटा उभा आहे असे म्हणावे लागेल.
परंतु ते दोघेही खाली जमिनीवर पाय आणि वर आकाशाकडे डोके करूनच उभे आहेत. विषुववृत्तावर उभा असलेला मनुष्य दक्षिण ध्रुवावर उभा असलेल्या किंवा उत्तर ध्रुवावर उभा असलेल्या माणसाच्या तुलनेने आडवा झालेला आहे. परंतु वास्तवात विषुववृत्तावरील माणूस खाली जमिनीवर पाय आणि वर आकाशाकडेच डोके करून उभा आहे. परमात्मा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे असा विचार केला की झाडाची मुळे खाली केंद्रस्थानी आहेत आणि त्याच्या शाखा वर आहेत असा याचा पटणारा अर्थ होईल. वृक्षाला मूळ नसेल तर त्याच्या आधारावर उभारलेला फांद्या पाने यांचा डोलारा कोसळून जाईल. मुळे उन्मळून पडली की वृक्ष आपोआप कोसळतो. मुळावर घाव घातला की झाड आपोआप मरते. येथे परमात्म्याला मूळ असे म्हटले आहे. जर आत्मतत्व नसेल तर या जगताला काहीही अर्थ नाही. देहात आत्मा नसेल तर देह पतन पावतो. यास्तव परमात्म्याला संसाराच्या वृक्षाच्या मुळाची आणि जगताला त्याच्या फांद्यांची दिलेली उपमा योग्यच आहे. आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणजे मेंदू हा वर असतो आणि बाकी सर्व शरीर खाली असते. या मेंदूला त्याच्या खालील शरीराच्या सर्व नाड्या जोडलेल्या असतात. मेंदूमधूनच शरीर नियंत्रित केले जाते. सप्तचक्रांची संकल्पना विचारात घेतली तरीही सहस्राकार चक्र वर टाळूत असते. बाकी चक्रे खाली असतात. सर्वात खाली असलेल्या मूलाधार चक्रातून वर सहस्राकार चक्रात उत्थान घ्यायचे असते. अशा अर्थीही वर मूळ आणि खाली फांद्या असलेला हा अश्वत्थ वृक्ष जाणता येतो. ज्याची पाने म्हणजे वेदमंत्र आहेत. अश्वत्थ वृक्षाच्या फांद्यांना वेदाची पाने असतात असे म्हटले आहे. वेद हे पान सांगितले आहे, फळ नव्हे. पानांमधून वृक्षाला हवा मिळते. पाने वृक्षाला जीवनाचे सौंदर्य देतात, जगवतात, वृक्षाची वृद्धी करतात, वृक्षाचे संरक्षण करतात. वेद म्हणजे जीवनाचे ज्ञान कसे जगावे याचे ज्ञान. वेद हे फळ सांगितलेले नाही. हेही मोठे समजून घेण्यासारखे आहे. जो कर्माच्या फळात अडकला तो आसक्त मनुष्य भोगात आपोआप अडकला असे समजावे. जो भोगात अडकला तो जन्ममरणाच्या पापपुण्याच्या सुखदुःखाच्या फेऱ्यात गटांगळ्या खात बसला हे जाणावे. वेदांचे काम जीवन जगायला शिकवणे असे आहे. वृक्ष जगतो आणि मग त्याला फळ येते. ते फळ तो स्वतः उपभोगत नाही तर त्याचा त्याग करून ते इतरांना जगण्यासाठी अन्न म्हणून देतो. त्यातील बीज सृजन करत असते. आपणही असे जगावे आणि आपल्या जगण्याचे फळ इतरांना जगायला उपलब्ध करून द्यावे. यामधून नवीन पिढीचे सृजन व्हावे. अव्यय. संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली आहे. अश्वत्थ वृक्ष म्हणजेच संसार अव्यय आहे असे म्हटले आहे. संसाराला नष्ट न होणारा असे म्हटले आहे. आपण तर नेहमी संसार क्षणभंगूर आहे असे म्हणतो. याचे कारण आपण स्वतःला मरणधर्मा आहोत असे समजतो. त्यामुळे आपल्याबरोबर हा संसारही आपल्यासाठी नष्ट होतो असे आपण मानतो. वास्तवात आपणही नष्ट होत नसतो आणि हा संसारही नष्ट होत नसतो. हा संसाररूपी अश्वत्थ वृक्ष नेहमीच असतो. या विश्वात काहीही नष्ट होत नाही. येथे केवळ परिवर्तन होत असते. येथे उत्पत्ती स्थिती लय असे वास्तवात होत नाही. तसे झाल्याचा आपल्याला भास होतो. कोणतीही गोष्ट नष्ट होत नाही. त्या वस्तूचा आकार, रूप, रंग, गुणधर्म वगैरे बदलत असतात. आपल्याला वस्तू नष्ट झाल्यासारखे वाटते. प्रत्यक्षात तसे होत नाही. हा संसार बदलत असतो. त्याचे परिवर्तन होत असते. परमात्मा अव्यय आहे आणि त्याचा अविभाज्य भाग म्हणजे हा संसारही अव्यय आहे. तो फक्त परिवर्तनीय आहे, बदलता आहे. समुद्रामध्ये अनेक लाटा सतत क्षणोक्षणी निर्माण होत असतात. या लाटा किनाऱ्यावर येत असतात आणि परत माघारी फिरून समुद्रातच विलीन होत असतात. मग पुन्हा लाटा निर्माण होत असतात
आणि असे अव्याहत चालू असते. याचप्रमाणे हे विश्व परमात्म्यामधून सतत नवनवीन निर्माण होत असते आणि त्याच्यातच लय पावत असते, पुन्हा निर्माण होत असते आणि हे असे नित्य चालूच असते. याला अंत नाही. याप्रमाणेच संसाराच्या प्रवाहाला अंत नाही. त्याचा निर्माता तो परमात्मा नित्य, अविनाशी, अक्षर असा आहे. त्यामुळे या संसाराचे निर्माण होण्याचे कार्य सतत चालू असते आणि चालूच राहणार आहे. त्याला अंत नाही. यास्तव या संसाराला अव्यय असे म्हटले आहे. अश्वत्थ वृक्ष. अश्वत्थ याचा अर्थ मोठा छान आहे. श्व म्हणजे उद्या, अ म्हणजे नाही. अश्व याचा अर्थ उद्याचा भरवसा नसलेला. स्थ म्हणजे स्थिर असणारा. संसाराला अश्वत्थ वृक्ष असे म्हटले आहे. याचा अर्थ संसाराचा उद्याचा भरवसा नाही आणि असे असूनही तो संसार स्थिर, अव्यय आहे. संसारासाठी इतकी उत्कृष्ट, यथार्थ, उत्तम उपमा अन्य सापडणे नाही. म्हणून या श्लोकाच्या सुरुवातीला मी म्हटले आहे की खूपच सुप्रसिद्ध आणि अति उत्कृष्ट असा हा अश्वत्थ वृक्षाचा दृष्टांत आहे. अश्वत्थ याचा अर्थ पिंपळाचे पान असाही घेतला जातो. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, शमी, आवळा, तुळस इत्यादी झाडे अतिपवित्र मानली जातात. यांची पूजा करणे म्हणजे परमात्म्याचीच पूजा केल्यासारखे असते. या संसाररूपी अश्वत्थ वृक्षाची म्हणजेच संसाराची पूजा करून अत्यंत पवित्र होऊन संसाराच्या मुळाशी असलेला परमात्मा प्राप्त करावा. संसार अव्यय आहे हे वर आपण पाहिले. पिंपळ अनेक वर्षे जगतो, कदाचित शेकडो वर्षे असेल. माझ्या गावाला, परशुरामला, माझ्या आजोबांच्या लहानपणापासूनचे भले मोठे सुमारे 9-10 पिंपळ अजूनही आहेत. ते केव्हा आणि कोणी लावले हे कोणालाही माहीत नाही. अशा प्रकारेही संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा योग्य आहे. वेदवेत्ता. अश्वत्थ वृक्षाच्या उदाहरणाने आपण हे जाणायचे की हा संसार अव्यय, अविनाशी आहे. तो थांबणारा नाही. आपण त्यात जितके गुरफटून जाऊ तितके त्यात अडकून राहू आणि कायम जन्ममरणाच्या सुखदुःखाच्या फेऱ्यात गटांगळ्या खात राहू. संसार सरळ रस्ता नाही, तो वर्तुळाकार आहे. यामधून सुटका नाही. येथील भोगांना सीमा नाही. संसार वृक्षाला फळ नाही. जे फळ दिसते ते भासमान असते. त्यामधून फक्त भोगांना निमंत्रण दिले जाते. महत्त्वाचे म्हणजे या भोगांमधून एका दुःखाशिवाय अन्य काहीही प्राप्त होत नाही. जर आपल्याला शाश्वत, चिर, कैवल्यानंद पाहिजे असेल तर आपण या संसारामधून निवृत्त झाले पाहिजे. यासाठी आत्मज्ञानाने त्या मुळाशी, त्या योगेश्वराशी जाता आले पाहिजे. ज्याला हे समजले तो वेदवेत्ता म्हटला जातो. कारण वेदांचा मूळ किंवा अंतिम किंवा एकमेव उद्देश मानवाला आत्मज्ञान करवून देणे हाच आहे. अश्वत्थ वृक्षाच्या उदाहरणामधून आपल्याला हेच जाणायचे आहे. आपण वेदवेत्ते व्हायचे आहे. परम उच्च अशा परमात्मपदाची अधोगती म्हणजे संसार आहे. या परमात्मपदापासून पतन होणे म्हणजे संसारात येऊन जन्म होणे आहे. या परमात्मपदामधून ढळणे म्हणजे संसारात येणे होते. यास्तव जर पुन्हा आपल्याला परमात्मपद प्राप्त व्हावे असे वाटत असेल तर पुन्हा या परम उच्च पदाला प्राप्त करायला पाहिजे. ही जाण येणे आणि त्यासाठी उपासना सुरू करणे म्हणजे वेदवेत्तेपण येणे आहे. यासाठी अत्यंत उपयुक्त असा अश्वत्थ वृक्षासंबंधी दुसरा श्लोक भगवंत श्री पुढे सांगत आहेत. हरिओम.